आंदोलनाला सुरक्षा देणं सरकारचं कर्तव्य असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। त्यांना रुग्णालयात नेणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचंही त्यांनी म्हटलं। आज सकाळची एक घटना आहे, तुम्ही टीव्हीवरती बघितली असेल। आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये, गेले 18 दिवस सोनम वांगचुक आंदोलन करतायत। त्यांना आज तिथे उचललं आणि त्यांना दवाखान्यात तिथे नेण्यात आलं। त्याच्याबद्दलही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात। तुम्ही युवकांसोबत फार जवळनं डील करतात, हा सगळा प्रकार सरकार अजून उत्तम प्रकारे हँडल करू शकला असं तुम्हाला वाटतं का? हे पहा, सरकार ज्या भूमिकेत असतं त्याचं पहिलं प्राधान्य असतं, एखादं आंदोलन असेल तर ते लोकशाही मार्गाने त्या आंदोलनाला सुरक्षा दिली पाहिजे, ते आंदोलनाला सुरक्षा देणं, आंदोलनकर्त्याचे विषय मार्गी लावणं। आणि मला वाटतं याचा संदर्भ स्पेशली नीटच्या परीक्षेच्या संदर्भात आहे। जी, नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटला का? हो फुटला। चुकीचं आहे का? हो चुकीचं आहे। कारवाई झाली का? हो कारवाई झाली। पण त्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करताना त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे। पण जर त्यांची तब्येत खालावत असेल तर त्यांना दवाखान्यात नेणं हे पण तेवढंच कर्तव्य आहे। कारण एखाद्या आंदोलकाचा आंदोलन करता करता त्याच्या जीविताला धोका नाही झाला पाहिजे, हे सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे आत्ता तरी परम कर्तव्य आहे की त्यांची प्रकृती योग्य असावी। आता पण एक मिनिट तुम्हाला इंटरप्ट करीन मी। दवाखान्यात नेण्याची वेळ काय? इतके दिवस आंदोलन सुरू आहे म्हणून ना, सरकारने याआधीच त्यांना अप्रोच केला असतं, चर्चा केली असती तर कदाचित इतके दिवस आंदोलन सुरूही नसतं राहिलं। आता त्यांच्या आंदोलनाची तीव्रता काय राहिली असते हे मी बाकीत नाही करू शकणार, पण एवढंच नक्की सांगेन की त्यांची जे आंदोलन ज्या विषयासाठी चाललं आहे त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे। पण आता मी तरुणांनाही जवळून बघते, पण 46-47 लोक पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करत असतात त्या क्षेत्रामधले केंद्रीय मंत्री बनून। आणि ते होत असताना प्रत्येक निर्णय हा जेव्हा एखादा खाली काही चुकीचं झालं, भ्रष्टाचार झाला, चुकीचं झालं, तर डायरेक्ट आपण एखादा चुकीचा प्रेसिडेंट पण सेट करू शकत नाही। नाही तर प्रत्येक खात्यामध्ये काहीतरी होईल किंवा केरवलं जाईल आणि मग त्या व्यक्तीचा राजीनामा घेतला जाईल। त्यामुळे पूर्ण चौकशी करून ते दोषी आढळले तर मला नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे की ते त्यांच्यावर कारवाई करतील। पण कुठलीही चौकशी न करता कारवाई करणं किंवा हेस्टी होऊन कारवाई करणं किंवा सतत दबावाखाली कारवाया करत राहणं हे सुद्धा स्टेबल सरकारचं लक्षण नाही असं म्हणून मला वाटतं की जर याच्यात काही आणखी आढळलं तर बिलकुल मागं पुढलं पाहायला जाणार नाही याचा मला विश्वास आहे। हा निश्चित त्यांना जाऊन भेटण्यामध्ये वगैरे विलंब झाला असेल कदाचित, त्यामुळे असं चित्र जाऊ नये असं मला वाटतं।